हे म्हातारे लोक खूप त्रास देतात आणि यांच्या त्रासामुळे मग आधीच माझ्या मागे एवढी मोठी जबाबदारी आहे आणि सासऱ्यांची जबाबदारी मी तर घेऊ शकत नाही. कसं वाटलं तुम्हाला पोराचा व्यवसाय पाहून? करमला? आता वाटणार आपला पोरगा सुधारला? बरोबर केलं की नाही? मग 12 वाजेपासून झोपीन नाही, उन्हात आणा आणि त्याचं असं झालं आतापर्यंत स्वरा यायला फुगा फुगून द्या बरोबर ना. म्हणून मी सासरे यांना काही थांबवलं नाही. एक दिवस थांबवलं आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं बा जा बाबा तुम्ही तुमच्या घरी, मला आधीच भरपूर जबाबदारी आहे. एक तर तुमच्या कामचोर मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे, अजून मी कोणत्याच जबाबदाऱ्या स्वीकारू शकत नाही. अशी काही लोक माझ्या नावाची अफवा उडत आहे की जी साप खोटी आहे. तर चला बघूया. हे गठोड्यात काय आणलं व? गणेशजी हे याच्यात काय गठोड्यात काय उघडा बरं. थैल्या कमी झाल्या होत्या काय? हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर सर्वांनी लाईक करा. मला सांगा, माझ्या सासरे एवढे छान आहेत की मी त्यांना एका बोटावर ठेवू शकतो, परंतु एक वात्रडबाई आहे, तिला ना तेच कामात आहे, याचं त्याचं धुणं आणि खरकटं खात बसते. तर तिचं असं म्हणणं आहे, तुला लाज वाटते का तुझ्या सासऱ्याला तिकडे ठेवते? अगं मूर्ख बाई, माझे सासरे तिकडे जेठ आणि जेठानी जवळ आहेत, समजलं का? आणि ते स्वाभिमानी आहेत. त्यांना काय म्हणतो आपण, सुनीच्या माहेरी राहायला आवडत नाही. आणि स्वाभिमानी लोक असेच असतात जे स्वाभिमानाने जगतात, याच्या त्याच्यावर जगत नाहीत, बरोबर ना. तर गणेशजीचा आपला बेरोजगार किंवा कामचोर जो मुलगा होता त्याचा व्यवसाय पाहण्यासाठी एक बाप आला होता आणि आल्यानंतर उशीर झाला होता आणि ते थांबायला तयार पण नव्हते, कारण त्यांचा एवढा जीव आहे आई सासूबंदे माझ्या की खूप केअर करतात आणि खूप प्रेम करतात ते सासूवर, त्याच्यामुळे ते थांबायला तयार नव्हते. बघा कसं गुड बॉय आहे. आता तो आप्पाला पोचून द्यायला जाणार आहे बस स्टँडवर. हो ना पिलो? बंद कर बेटा, बंद कर. तर त्यांना रात्रभर पण करमत नव्हतं. कसे तरी ते झोपले आणि सकाळी उठल्याबरोबर अरे तुझ्या आईच्याने हे होत नाही ते होत नाही, मला लवकरात लवकर जाऊ दे. नाश्ता केला तर एवढ्या सकाळीच का नाश्ता केला? मी तर म्हणते ना, मी माझ्या सासऱ्यांना ठेवायला कधी पण तयार आहे. बाबा आहेत ते माझे. आज पिऊन पाहता लस्सी पा, कालच्या याच्यात आणि आजच्या याच्यात फरक झाली, बरोबर. तर आधी मी त्यांना पोह्यांचा नाश्ता, चहा दिला होता सकाळी उठल्याबरोबर, त्याच्यानंतर पोह्यांचा नाश्ता दिला आणि आता मी लस्सी केली होती तर ती लस्सी मी त्यांना दिली आणि मी बोलले की बाबा टेस्ट बघा कशी झाली. तर ते बोलले खूपच छान आणि खूप छान टेस्ट झाली. आणि कसं आहे, बाकीच्या लोकांनी आपलं हे करू नये. हॅलो फ्रेंड्स, तर चला आता सर्व कामं आटोपलेली आहे. पोचून द्यायला कसं वाटलं घरी येऊन? हे पण हा मा आप्पा आहे तुमचा? आप्पा आहे? मग मी नातू आहे त्याचा. मी आप्पा म्हणते तुमचा. हो रे पप्पा आहेत ते. आप्पा आता चालले गावाला. सांग आप्पाला जाऊ नका म्हणा. जाऊ नका म्हणते ना, त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे आजीची. बजाऊ द्या. कसं वाटलं तुम्हाला पोराचा व्यवसाय पाहून? करमलं? आता वाटणार आपला पोरगा सुधारला? बरोबर केलं की नाही? मग 12 वाजेपासून झोपीन नाही, उन्हात आणा आणि त्याचं असं झालं आतापर्यंत. स्वरा यायला फुगा फुगून द्या बरं बाई. पहिले असं होतं की निरा त्यानं सावलीत काम करेल आहे, आता निरा कडक उन्हात लावलं मी त्याला. मला म्हणतात तू माझ्यापासून बदला घेऊन आली म्हणतात. मी बदला कायले घेऊन आली? मी द्यायला चांगल्यासाठी सांगून आली. सुधरवलं की नाही? नाही तर ते दाढी काय करे, ते केस काय लंबे काय सोम करे त्याला आती नाही. अति दर 8 दिवसानं त्याला कटिंगला पाठवतो मी. नाही केली की म्हणतो दुकानावर नका जाऊ. मग दुकानावर थांबा लागते, दाढी कटिंग करायला पाहिजे.
हे अशी दाढी वाढवतात. हो मग मी त्याला कल्ला करत असतो, मग जातात. जो रे तुम्हाला करमला ना, मस्त बिलकुल आनंद झाला ना पोराचं हे पाहून. बिलकुल दुकान पाहून आणि हे पाहून तर खूपच छान आहे. आणि सकाळी इतका उशिरा झोपून ते उठलं बी ना लवकर. हो सकाळीच उठला ते. सकाळी उठतात ते, त्याला माहित नाही तर हे कल्ला करते. मी चिडचिड करतो, मग मी झोपून असतो. rupees received on Bharat Pay. त्याला माहित आहे हे चिडचिड करते, त्याच्यापेक्षा उठा लवकर. हा. उठला आंघोळ वगैरे करून नाही तर अर्धा घंटा तर ब्रश करायला ना 15-20 मिनिटं आंघोळीला संडास आलेच लागे ते. आता तर तितक्या वेळेस त्यांना सगळंच तयार करून टाकतो. मग मी त्याला म्हणत असतो उठा, आपल्याला व्यवसाय करायचा आहे तर लवकर उठा लागते. मग दुसऱ्याच्या कामाला गेलो तर किती हमालासारखं हे करावं लागते. त्याचे बोल नाही ऐका वाटत. मग हे आपलं स्वतःचं आहे ना, एक दिवस आपण बंद ठेवून आरामही करू शकतो. काहीच कोणी म्हणणार नाही. मग चला आता स्वराच्या आप्पाला आपण गाडीत बसून देऊया. आज आमच्या सासूबाई आल्या नाही म्हणून आपण त्यांना जास्त वेळ थांबू शकत नाही, बरोबर. चला. आणि माझे सासरे खरंच खूप सुंदर आहेत आणि स्वाभिमानी आहे. त्यांचं नेहमी एकच मत असते की तू काही आमच्या सासरीनी आहे आणि आमचा तुला कोणताच आधार नाही. तू आमच्या कामचोर मुलाला मार्गी लावलं, तुझे पैसे वेस्ट केलं, एवढा छान त्याला व्यवसाय लावून दिला, इथं स्वतःचं घर बांधलं, 2 मुलाची जबाबदारी तू स्वीकारत आहे, जे की आमचं काम होतं आणि आमच्या मुलाचं काम होतं. त्याच्यामुळे मला तुझ्या घरी राहणं आवडत नाही. तर यांना घेऊन मी बसस्टँडवर पोहोचली होती. तर एक कंडक्टर होता ना, त्याने गाडी थांबवली नव्हती. त्याच्यामुळे मी प्रचंड अशी भडकली होती आणि मी व्यवस्थापकाकडे अर्जसुद्धा द्यायला जातच होती. परंतु एक दादा आहे जे कंडक्टर आहेत आणि ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही असं करू नका, कारण कसं आहे की तो व्यक्ती डायरेक्टली म्हणजे नोकरीहून काढून टाकला जाणार आणि बिचारा गरीब असणार, त्याच्या पोटावर पाय देऊ नका. मग मी पण बोलली ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ टाकला हेच त्याला भरपूर मोठी सजा झाली म्हणे. म्हटलं अच्छा ठीक आहे. तर सासरे बाबांना मी बसस्टँडला सोडून दिलं. नंतर घरी आली आणि घरी आल्याबरोबर सगळ्यात अगोदर मी स्वयंपाक करायला बसली, कारण की भरपूर असा वेळ झाला होता. एक तर तिथं वाद झाला होता बसस्टँडवर, त्याच्यामुळे भरपूर असा वाद झाला होता. आणि आता कसं आईची तब्येत बरी नाही, आईला ना चालता फिरता येत नाही. आणि मी आधी पण सांगितलेलं आहे की माझे सासू सासरे माझ्या घरी येत नाही, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तू माहेरी तुझ्या आईच्या घरी राहतं आणि आमच्या मताला ते पटत नाही. आणि माझे जाऊ जेठ आहेत तिथं ते म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवतात. त्याच्यानंतर माझ्या आईचं म्हणजे सासू आईचं सर्व माझे बाबाच करतात. त्यांना जेवण वगैरे माझी जेठ आणि जेठानी देतात. तर त्याच्यामुळे तिथं ते हॅपी आहेत आणि मस्त आहे. भविष्यात नक्कीच मी त्यांना माझ्याकडे आणणार. लवकर येतो घरी, डोक्यावर नाही काही स्टॉल. तर मी भरीत केलं होतं वांग्याचं, डाळ भात आणि पोळ्या. इथं स्वरा निघालेली आहे टिफिन घेऊन. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तर मी आली होती शॉपला भेट द्यायला आणि शॉपला भेट दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. बाबा गेलेले आहेत गावाला त्यांच्याकडे घरी आणि आपण निघालेलो आहोत घरी. गणेशजीने आणून दिलेलं आहे दूध. तर चला आता आपण घरी जाऊया. गाडी घेत नाही माणूस लवकर, पैदल चला चला चला. काही म्हटलंय तिकडची. बाबा गेल्यानंतर तर आमचं घर सुनं सुनं लागत होतं आणि काही म्हणजे सुचतच नव्हतं. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. तर गणेशजीने इथं मला सामान घेऊन दिलं होतं, दही म्हणजे मठ्ठ्यासाठी ताक वगैरे घेऊन दिलं होतं, भाजीपाला दूध असं सर्व काही घेऊन दिलं होतं. आणि त्यांच्या बाबांना खूप आनंद झाला त्यांच्या मुलाचा छोटासा का होईना स्वतःचा व्यवसाय बघून. तुम्हाला बाबा आणि माझे सासरे आणि आजचा ब्लॉग कसा आवडला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हो लाईक नक्कीच करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.